नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणी पुरवठा करणारी मोरबे धरणाची 2042 मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी ही मार्बल मार्केट कळंबोली इथं लिकेज झाली आणि त्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र इथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राकडे होणारा पाणी पुरवठा हा दुरुस्ती कामासाठी तातडीनं बंद करण्यात आला। दृश्य आपण पाहतोय, पाईपलाईन ही लीक झाली आणि त्यामुळे हे पाण्याचे दृश्य आपण पाहतोय। पाईपलाईन मधून बाहेर येणाऱ्या पाण्याचे फवारे तर मोठ्या प्रमाणात हे पाणी बाहेर येते आणि त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राकडे होणारा पाणी पुरवठा हा तात्काळ बंद करण्यात आलाय। दुरुस्तीच्या कामासाठी म्हणून हा पाणी पुरवठा बंद करण्यात आलाय। मात्र हा पाणी पुरवठा किती काळ बंद असेल, किती काळानंतर तो पुन्हा एकदा सुरू करण्यात येईल, किती काळानंतर पूर्ववत होईल आणि नवी मुंबईकरांना नेमकं कधी आता पाणी मिळणार आहे हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा असेल। प्रतिनिधी राजेंद्र पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हाच प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जाऊया। राजेंद्र, ही दृश्य आम्ही पाहतोय, आता पाणी पुरवठा खंडित करण्यात आलाय, मात्र किती काळ लागणार आहे या दुरुस्तीसाठी? किती काळानंतर नवी मुंबईकडे जो पाणी पुरवठा केला जातो तो पूर्ववतपणे सुरू होईल? विक्रत, आज सकाळी 10:30च्या सुमारास ही मोरबेवरून येणारी जी पाईपलाईन आहे 2042 मिलीमीटर व्यासाची, ती कळंबोलीच्या मार्बल सेंटरच्या आसपास त्या ठिकाणी लीक झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी हे वाया गेलं। हे अतिप्रेशरमुळे झालं, कशामुळे झालं याचा अजून कुठलाही लागलेलं नाहीये। त्याचा तपास हे महापालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे हे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी करत आहेत आणि तातडीने ही माहिती मिळाल्यानंतर मोरबेवरून हे पाणी बंद करण्यात आलं। हे पाणी सिडकोच्या काही कामोटे, खारघर वगैरे या नोडमध्ये हे पाणी दिलं जात होतं आणि तातडीने या पाईपलाईनची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे। संध्याकाळी उशिरापर्यंत हे पाईपलाईनचं काम पूर्ण केलं जाईल आणि कमी दाबाने पाणी पुरवठा पुन्हा उद्या सकाळपासून पूर्ववत केला जाणार आहे। विक्रम, बरं, धन्यवाद राजेंद्र या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।